ज्ञानाची नवी दिशा, शिक्षणाचा नवा उत्साह. SGMH अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 30 आणि 31 वरच्या योगेश आणि त्याच्या आईच्या संवादावरती चर्चा करणार आहोत. या संवादामध्ये आपण आरोग्य म्हणजे आपली हेल्थ आणि समतोल आहार म्हणजे बॅलन्स डाएट याबद्दल समजावून घेऊया. योगेश आणि त्याची आई रस्त्यावरती बाजारात फिरत आहेत आणि त्यावेळेला आजूबाजूला असलेली अनेक खाद्यपदार्थांची दुकानं म्हणजे फूड कार्ट योगेश पाहतो आणि मग तो आईला म्हणतो, "अगं आई, मला आज नूडल्स खायचे आहेत." आई म्हणते, "अरे योगेश, नूडल्स खाणं चांगलं नाही." मग योगेशला आणखी एक फूड कार्ट दिसतो. तो म्हणतो, "आई ठीक आहे, पण मला पिझ्झा किंवा बर्गर खायला देशील का?" आई म्हणते, "नूडल्स, पिझ्झा, बर्गर बाजारातले तेलकट पदार्थ खाणं हे आरोग्यासाठी घातक आहेत." आरोग्यासाठी घातक म्हणजे आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या हेल्थसाठी जीव घेणे म्हणजे धोकादायक किंवा डेंजरस आहेत. योगेशची आई कोणते 3 पदार्थ आरोग्यासाठी घातक आहेत असं म्हणते? नूडल्स, पिझ्झा आणि बर्गर. त्यावरती योगेशला मोठा प्रश्न पडतो आणि तो म्हणतो, "ते कसं काय? ते घातक कसे काय आहेत?" यावर योगेशची आई म्हणते, "अरे, बाजारात मिळणाऱ्या विविध फास्ट फूडमध्ये व इतर तळलेल्या पदार्थांमध्ये बऱ्याच वेळा रासायनिक पदार्थ म्हणजे केमिकल्स जसे प्रिझर्वेटिव्हज किंवा MSG, आर्टिफिशियल फ्लेवर्स किंवा जास्त प्रमाणात मीठ किंवा साखर असते. तसेच रासायनिक रंग म्हणजे सिंथेटिक कृत्रिम फूड कलर्स वापरले जातात आणि हलक्या दर्जाची सामग्री म्हणजे इन्ग्रेडियंट जसं कुजलेले बटाटे, खराब झालेलं पीठ, जुनं सामान, एक्सपायर झालेलं सामान किंवा पुन्हा पुन्हा वापरलेलं अगदी काळं झालेलं तेल अशा हलक्या दर्जाची सामग्री वापरली जाते. तर कोणत्या 3 गोष्टी फास्ट फूड मध्ये असतात? रासायनिक पदार्थ, रंग व हलक्या दर्जाची सामग्री. मग आई म्हणते की या सगळ्या फास्ट फूड मधल्या घातक पदार्थांमुळे, डेंजरस गोष्टींमुळे आपल्याला मधुमेह म्हणजे डायबिटीस, रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर आणि अपचन म्हणजे इंडायजेशन असे आजार म्हणजे रोग किंवा डिसीजेस होण्याचा धोका असतो. तर चित्रामध्ये तुम्हाला दिसते 3 कोणते आजार? मधुमेह, रक्तदाब, अपचन. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र योगेश घाबरतो आणि तो म्हणतो, "बाप रे, हे तर मला माहीतच नव्हतं. आई, यापुढे मी असे पदार्थ खाणार नाही." तर त्याने आईला सांगून टाकलं की बाजारातलं फास्ट फूड किंवा जंक फूड असलेले हे सगळे पदार्थ जे आहेत, नूडल्स, पिझ्झा, बर्गर असे पदार्थ तो खाणार नाही. यावर त्याची आई खुश होते आणि आई म्हणते, "शाब्बास, तुला खायचंच असेल तर घरचं ताजं अन्न आणि फळं खाऊ शकतो." ताजं म्हणजे फ्रेश, शिजवलेलं घरचं अन्न म्हणजे जेवण, फ्रेश जेवण आणि फ्रुट्स म्हणजे फळं खाऊ शकतो. तर घर या शब्दाला समानार्थी शब्द काय आहे? सदन किंवा गृह. मुलांनो, योगेशला समजले की समतोल आहार किंवा ताजं घरचं अन्न खाणं हे आरोग्यासाठी किती चांगलं आहे. तुम्हाला पण नक्कीच कळलं असेल. या संवादाच्या खाली तुम्हाला एक प्रश्न विचारलाय. आरोग्यासाठी म्हणजे आपल्या हेल्थसाठी हितकारक असणाऱ्या म्हणजे फायदेमंद किंवा बेनिफिशियल असणाऱ्या खाद्यपदार्थांची नावं लिहा किंवा सांगा. तर इकडे काही फळांची नावं दिली आहेत, भाज्या दिल्या आहेत, धान्य दिली आहेत, डाळी म्हणजे पल्सेस किंवा स्प्राउट्स मोड आलेलं कडधान्य, अंकुरित कडधान्य दिलेलं आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सांगितलेले आहेत म्हणजे मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स सांगितले आहेत. अंडी, एग्स किंवा सुकामेवा म्हणजे ड्राय फ्रुट्स आणि खजूर म्हणजे डेट्स ज्याच्यातून भरपूर आयर्न मिळतं. तर त्याचबरोबर काही पौष्टिक पदार्थ त्यांनी सांगितलेले आहेत म्हणजे रताळे, स्वीट पोटॅटो, ओट्स किंवा हिरव्या पालेभाज्या, ग्रीन व्हेजिटेबल्स आणि स्प्राउटेड बीन्स अशा या गोष्टी आरोग्यासाठी हितकारक असतात. मुलांनो, तुमच्या घरी तुमची जी मास्टर शेफ असते ना, तुमची आई, ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी पोटामध्ये व्यवस्थित जातील याची काळजी घेत असते. मग आरोग्यासाठी
हितकारक असे कोणते पदार्थ आई घरी बनवते? घरी बनवता येणारे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ कोणते आहेत? मिश्र भाज्यांची म्हणजे सगळ्या मिक्स भाज्यांची खिचडी, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि भाजी, अंकुरित कडधान्याची कोशिंबीर म्हणजे स्प्राउटेड बीन्सचं सॅलड, दूध आणि फळं किंवा ओट्स यांचा नाश्ता आई आपल्याला बनवून देते, किंवा पनीर पराठा, ताक म्हणजे बटर मिल्क आपण पितो, किंवा सगळ्या मिक्स फ्रूटचा आपण सॅलड खातो. तसंच डाळ भात आणि चपाती आणि दही आपण खातो, किंवा रताळे आणि सुकामेवा म्हणजे ड्राय फ्रूट आपण खातो. तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या घरी कोणकोणते आरोग्यदायी हेल्दी फूड आयटम्स बनवले जातात. तुमच्या टेक्स्टबुकच्या पान क्रमांक 31 वरती एक परिच्छेद उतारा दिलेला आहे, पॅराग्राफ दिलाय, आणि या उतार्यामध्ये त्यांनी समतोल आहार म्हणजे काय हे सांगितलंय. तर आपण वन बाय वन हा परिच्छेद पॅराग्राफ समजून घेऊया. समतोल आहार म्हणजे काय? तर हा निरोगी जीवनासाठी अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे इफ वी वॉन्ट टू रिमेन हेल्दी तर त्यासाठी बॅलन्स डाएट खूप महत्वाचं असतं, समतोल आहार महत्वाचा असतो. आपल्या शरीराला योग्य प्रमाणामध्ये पोषण मिळण्यासाठी, न्यूट्रिशन मिळण्यासाठी विविध अन्न घटकांची गरज असते. सो हे अन्न घटक इकडे चित्रामध्ये तुम्हाला दिसतात. जर हे आपण व्यवस्थित खाल्ले तर आपण निरोगी हेल्दी राहतो. नंतर पॅराग्राफ मध्ये असं म्हटलंय, समतोल आहारामध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन्स जे आपल्या ग्रोथ साठी आणि आपल्या रिपेअर साठी खूप गरजेचे असतात. चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की कोणकोणती प्रथिने आहेत. त्यानंतर कर्बोदके म्हणजे पिष्टमय पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट्स जे आपल्याला एनर्जी म्हणजे ऊर्जा देतात. तसेच जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स कोणत्या पदार्थातून आपल्याला मिळतात ते इथे दिलंय, आणि हे सगळे आपली इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात. तसेच खनिजे म्हणजे मिनरल्स ज्यामुळे आपले बोन्स स्ट्रॉंग होतात, आपली हाडं मजबूत होतात. तर प्रथिने ही शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीमध्ये रिपेअर मध्ये मदत करतात. तर कर्बोदके जी आहेत कार्बोहायड्रेट्स ते आपल्याला एनर्जी देतात म्हणजे आपल्याला शक्ती देतात, ऊर्जा देतात. तसेच मेद म्हणजे फॅट्स सुद्धा आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, जे आपल्याला ऑइली पदार्थातून मिळत असतात. परंतु हे आपण मर्यादित प्रमाणात म्हणजे लिमिटेड क्वांटिटी मध्येच खायला हवेत. नंतर परिच्छेदामध्ये म्हटलंय की आपण कोणते पदार्थ खायला हवेत. तर फळे, भाज्या, डाळी म्हणजे वेगवेगळे पल्सेस, त्यानंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे मिल्क प्रोडक्ट्स यांचा समावेश आपल्या आहारात असणे म्हणजे आपल्या आहारात इन्क्लूड करणे खूप गरजेचे आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तसेच स्वच्छ आणि ताजे अन्न खाणे, फ्रेश जेवणे हे तितकेच महत्वाचे आहे. तर आपण जे ठेल्यावरती रोड साइड कार्ट वरती जे अन्न खातो ते स्वच्छ नसतं, झाकलेलं नसतं, ते ताजही नसतं. म्हणून आपण लक्षात ठेवायला हवं की आपलं घरचं स्वच्छ ताजं अन्न खाणं हे जास्त महत्वाचं आहे. नंतरच्या परिच्छेदात म्हटलंय की जे जंक फूड म्हणजे अति तेलकट पदार्थ आहेत ते आपण टाळावेत. टाळणे म्हणजे अवॉइड करणे. तर त्यांनी कोणत्या दोन गोष्टी अवॉइड करायला सांगितलेल्या आहेत? जंक फूड आणि अति तेलकट एक्स्ट्रा ऑइली पदार्थ. जे आपल्याला चित्रामध्ये दिसतंय हे सगळं जंक फूड आहे आणि हे आपल्याला अवॉइड करायचंय. तेलकट पदार्थ म्हणजे जे बाहेर तेलामध्ये तळलेले असतात, ते तेल अगदी काळं काळं झालेलं असतं, पुन्हा पुन्हा वापरलेलं असतं, असे पदार्थ आपण खाऊ नये. समतोल आहार जर आपण घेतला, आपण जर बॅलन्स डाएट घेतलं तर आपलं शरीर सुदृढ राहतं, आपली ऊर्जा टिकून राहते, एनर्जी राहते आपल्यामध्ये, आणि आपल्याला आजारापासून संरक्षण मिळतं, आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते. मुलांनो, या परिच्छेदाच्या खाली आणखी एक प्रश्न विचारलेला आहे की शरीर सुदृढ राहण्यासाठी काय काय करायला हवं. आपल्याला आपलं शरीर सुदृढ ठेवायचं असेल तर आपण समतोल आहार घ्यावा. आपल्या आहारामध्ये फळे, भाज्या, धान्य, डाळी, दूध व दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश असावा. स्वच्छ आणि ताजं अन्न खावं. तसेच जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. जंक फूड व अति तेलकट पदार्थ खाणे टाळावे. नियमित व्यायाम, खेळ आणि पुरेशी झोप घेतल्यास आपण निरोगी व तंदुरुस्त राहू शकतो आणि अशा प्रकारे आपण आपलं शरीर सुदृढ ठेवू शकतो. या परिच्छेदाखाली आणखी एक प्रश्न आहे आणि त्यात त्यांनी म्हटलंय की या उतार्याचा सारांश तुमच्या शब्दात लिहा. मुलांना, सारांश म्हणजे समरी. जेव्हा आपण एखाद्या पॅराग्राफची समरी लिहितो तेव्हा ती त्या पॅराग्राफच्या साईज
पॅरेग्राफच्या 1/3 असायला हवी. तर हा एवढा मोठा पॅरेग्राफ आपल्याला शॉर्ट मध्ये लिहायचा आहे, समराईज करून लिहायचा आहे. आपण अशी समरी बनवायची जेणेकरून या पॅरेग्राफचा अर्थ पण बदलणार नाही आणि आपल्याला एवढा मोठा पॅरेग्राफ न वाचता खूप शॉर्ट मध्ये कळून जाईल की या परिच्छेदात काय लिहिलंय. तर आता मी वाचतेय की या पॅरेग्राफचा उतार्याचा सारांश काय आहे. समतोल आहार हा निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे. आपल्या शरीराला प्रथिने, कर्बोदके, मेद, जीवनसत्वे आणि खनिजे यासारख्या अन्न घटकांची गरज असते. फळे, भाज्या, धान्य, डाळी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश असावा. स्वच्छ व ताजे अन्न खावे आणि जंक फूड तसेच अति तेलकट पदार्थ टाळावेत. समतोल आहारामुळे शरीर सुदृढ राहते, ऊर्जा मिळते आणि आजारापासून संरक्षण मिळते. ओके. आता सगळ्यात शेवटी तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की तुमची मास्टर शेफ, तुमची आई तुमच्यासाठी कोणकोणते हेल्दी फूड आयटम्स बनवते. कमेंट नक्की करा हा. आपण लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन धड्यासह. तोपर्यंत शिकत रहा, हसत रहा आणि SGMH अकॅडमी सोबत जोडलेले रहा. धन्यवाद.